मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल, आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल, बिहारचा मुख्यमंत्री होणार का? शक्यता आहे। बच्चू कडूंची ही भविष्यवाणी खरी ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून बच्चू कडू प्रहारचा मुख्यमंत्री होणार असा दावा करत होते। आता मतदानानंतर एक्झिट पोलनुसार समोर येत असलेले आकडे पाहता छोटे पक्ष आणि अपक्षांचं महत्त्व वाढलंय। त्यामुळेच बच्चू कडूंनी आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा ठोकलाय। लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल, आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल, सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार। बिहारचा मुख्यमंत्री होणार का? शक्यता आहे। झारखंडमध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकतं तर इथं काय आहे, राजकारणात काही होऊ शकतं। प्रहारचं कोणतं नाव आहे पुढे? पाहू आता, ते वेळेवरचे विषय आहे। काँग्रेसचा दावा आहे की नाना पटोलेंच्या प्रमुख याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा काँग्रेसचा असेल आणि याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी देखील असाच दावा केलेला आहे। त्याला काही अर्थ नाही। हे सगळे पक्ष कुठंच एकत्र राहणार नाही। आमच्याजवळ सगळ्यांना यावं लागेल। सत्तेच्या ज्यावेळेस शेवटी अपक्ष आणि लहान पक्षाकडे राहिलं असं म्हणता येईल. बिलकुल 100% मी जे सांगतोय ना, याला 100% तुम्ही म्हणाल का बच्चू कडून जे सांगितलं ते बरोबर आहे। अचलपूर मतदारसंघात मुख्यमंत्र्याचा चेहरा दिसेल? मला वाटतं ते असं म्हणणं मला ते योग्य वाटणार नाही, पण महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून समोर जाऊ। राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्य लढत झाली। प्रकाश आंबेडकर आणि वंचित तर परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टींनी हे उमेदवार रणांगणात उतरवले होते। आता सर्वेनुसार अपक्ष आणि छोट्या पक्षांची महायुती आणि महाविकास आघाडीलाही सरकार स्थापनेसाठी गरज लागणार असल्याचं दिसतंय। त्यामुळेच बच्चू कडूंनी वाऱ्याची दिशा ओळखत अचूक बाण मारलाय। आतापर्यंत बच्चू कडूंचा दावा खरा ठरत असताना दिसतोय, पण खरंच मुख्यमंत्री पदावर अपक्ष आणि छोट्या पक्षाचा आमदार विराजमान होईल का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।